निफ्टीचा बॉटम आज प्रत्येकजण शोधतोय की म्हणजे अशा लेवलला एंट्री करूया जेणेकरून जास्त रिटर्न्स मिळू शकतील. बघा, बॉटम तर आतापर्यंत कोणीही पकडलेला नाही आहे, पण एक कुठेतरी फंडामेंटल ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण बॉटमच्या जवळपास पोचलो आहोत का हे मात्र आपण नक्कीच शोधू शकतो. आणि हे कसं? पी रेशो, प्राईस टू बुक व्हॅल्यू आणि डिव्हिडंड यील्ड ह्या तीन माध्यमातून आपण हे नक्कीच काढू शकतो की मार्केट त्याच्या बॉटमच्या जवळ आहे का. हे जर तीन गोष्टी आपण बघितल्या तर पी जेव्हा पण 20पेक्षा कमी असतो, प्राईस टू बुक व्हॅल्यू 3.4पेक्षा कमी असते आणि डिव्हिडंड यील्ड ही जर 1.4पेक्षा जास्त असेल तर मार्केट हे जवळपास अट्रॅक्टिव्ह किंवा चीप व्हॅल्युएशनच्या जवळ पोचलेलं असतं. म्हणजेच कुठेतरी निफ्टी बॉटम फॉर्मेशनची प्रक्रिया पूर्ण करत असतो. इतिहासामध्ये हे फारच क्वचित झालेलं आहे. रिसेंटमध्ये सांगायचं झालं तर 2020 कोविडमध्ये झालेलं, 2024मध्ये 1-2 दिवसांसाठी हे फॉर्मेशन आलेलं आणि आता 2026मध्ये हे कॉम्बिनेशन पुन्हा घडलेलं आहे. हे जेव्हा पण ह्यापूर्वी घडलेलं आहे त्यानंतर पुढची 1 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये मार्केटने एक मोठी तेजी दाखवलेली आहे ह्या पॉईंटपासून. कदाचित ह्यावेळी पण असं घडू शकतं. त्यासाठी इन्व्हेस्टेड असणं आणि अशा वेळेला इन्व्हेस्टमेंट करणं हे जास्त गरजेचं असतं. ऑफकोर्स हे सर्व निर्णय फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बोलूनच घ्यायचे असतात.